सोबतच मॅडम एक विशेष म्हणजे आमच्या आकाशवाणीच्या माध्यमातून सिकल सेल आणि ॲनिमिया त्या आजाराच्या संदर्भात लोकांना काय आवाहन करणार आपण? थोडक्यामध्ये 2 मिनिटांनी सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय सांगते. आता आपली जी मोहीम चालू आहे अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान, अच्छा, असं चालू आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की आमच्या आशाताईंनी आमच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन आमचे याद्या आम्ही तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतर टेस्टिंग केलेल्या लोकांची पण यादी तयार केलेली आहे आणि जे सॉलिड टेस्ट केले त्याची पण यादी तयार केली आणि त्यातनं सॉलिड टेस्ट मध्ये जे पॉझिटिव्ह आले कन्फर्मेशन आपण इलेक्ट्रोपोरचं टेस्ट करतो त्याची यादी केलेली आहे आणि त्यांना परत काउन्सिलिंग जे पॉझिटिव्ह येतील त्यांना आपण समुपदेशन करणार आहे. असा आमचा कार्यक्रम 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत चालू आहे. बरं मॅडम, या माध्यमातून आपण लोकांना काय आवाहन करणार? आता थोडक्यात सिकल सेल म्हणजे काय थोडंसं तर सिकल सेल मध्ये काय होतं की आपल्या तसं पाहायला गेलं तर आपल्या हाडाच्या मज्जामध्ये रक्तपेशी असतात आणि त्या रक्तपेशी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं त्यांचं लाईफ 120 दिवस असतं आणि त्या पेशीचं कार्य काय असतं की ऑक्सिजन वाहून न्यायचं आणि कार्बन डायऑक्साईड सोडायचं. नॉर्मल रक्तपेशीचं काम आहे. पण सिकल सेल ॲनिमिया मध्ये काय होतं की नॉर्मल रक्तपेशीचं लाईफ कमी होतं, 10 ते 12 दिवस होतं. दुसरी गोष्ट याचा आकार जो आहे तो आकार चेंज होतो. नॉर्मल मध्ये गोल असतो आणि ह्या सिकल सेल ॲनिमिया मध्ये त्याचा कर्व, चंद्राकोर किंवा विळ्याच्या आकाराचा असतो, सिकल असतो, त्यामुळे सिकल सेल. आणि थोडक्यामध्ये हे अडथळा निर्माण होतो, त्यामुळे ऑक्सिजन वाहून नेला जात नाही आणि कार्बन डायऑक्साईड सोडला जात नाही. हे त्याचे बेसिक त्या सिकल सेल मध्ये फरक पडतो, सिकल सेल ॲनिमिया मध्ये. बरं, छान मॅडम, आपण आलात आणि आमच्या आकाशवाणीच्या माध्यमातून लोकांना या संदर्भात अधिक माहिती दिली त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. थँक्यू सर.